नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता दामिनी खूप चिडलेली असते साक्षीवर, कारण साक्षीला जे सांगितलेलं असतं ती काही बोललेली नसते। तेव्हा आता दामिनी म्हणते की तुम्ही कोणत्या ग्रहावरची माणसं आहे, तुम्ही सांगितलं का शिखरे साहेब? तेव्हा आता तो महिपत म्हणतो नाही, मी नाही सांगितलं। व आता दामिनी परत चिडून म्हणते, अगं मला तरी वाटलं होतं की तुला अक्कल असेल, पण तू तर बिना अक्कलीचीच आहे, बिना अक्कलचीच आहे तू तर, असं म्हणून आता महिपत देखत आता साक्षीची नाचक्की करत असते। तुला डोकं नाही का गं की मी तुला जे सांगितलं तेच करायला काय झालं होतं? कोणाच्या सांगण्यावरून तू बोलली नाहीस? कोणी सांगितलं तुला? कोणी भरवलं? तेव्हा आता साक्षी म्हणते, का मी माझं डोकं नाही वापरू शकत का? पण कोर्टामध्ये जायच्या आधी मी प्रियाला भेटली होती। आता प्रियाचं नाव ऐकून आता महिपत आणि दामिनी दोघेही चिडतात। तर मंडळी महिपत म्हणतो, आली का ती सुमडी? तिचं नाव घेतलं का? तिनेच तुझ्या मनामध्ये भरवलं असेल काही। तेव्हा आता दामिनी म्हणते, ती वकील आहे की मी वकील आहे की तू तिच्या सांगण्यावरून शेण खाल्लंस? कशाला तिच्या सांगण्यावरून तू शेण खाल्लंस? आता दामिनी तिच्यावर खूप ओरडत असते। तेव्हा आता इकडे साक्षी गप्पच बसलेली असते, कारण तिला बोलण्याचा काही चान्सच नसतो। तर आता इकडे साक्षी तिच्याकडे बघते आणि सांगते, कोर्ट भरायच्या आधी प्रिया मला भेटली होती। तेव्हा आता मी तिला सांगितलं की मी आज सगळं सांगून टाकणार आहे की मी आश्रमामध्ये गेली होती। तेव्हा आता प्रिया म्हणते, डोक्यावर पडलीस का गं तू? कशी काय तू सांगते की मी तिथे होती म्हणून? अगं तो अर्जुन तुला सोडणार नाही। तू जर कधी खरं खरं सांगितलं की मी तिथे होती तर तो अर्जुन लगेच सिद्ध करून दाखवेल की साक्षीनेच हा खून केला आहे म्हणून। डोक्यावर पडली का गं तू साक्षी? तुला समजत कसं नाही? तेव्हा आता साक्षी म्हणते, मला दामिनी मॅडमनेच सांगितलं आहे की तू खरं सांगून टाक आता। तेव्हा आता प्रिया म्हणते, ते दामिनी मॅडम तर वेडीच आहे, नुसती पैसा खाते पण काही करून दाखवत नाही, फक्त बोलतेच पण काही करून दाखवत नाही, असं म्हणून आता प्रिया आता साक्षीचे कान भरत असते। तर प्रिया आता सांगते, हे बघ तू काहीच भरू नको, काहीच बोलू नको, तू जर कधी बोलली ना तर तो अर्जुन सिद्ध करून टाकेल। त्याला सिद्ध करायला काहीच वेळ लागत नाही की साक्षी तिथे होती तर खून तिने नसेल केला। हे बघ, ऐक माझं साक्षी, तू सांगू नको की तू तिथे होती म्हणून, कारण आत्तापर्यंत 2 वर्ष झाले मी कोर्टामध्ये सांगते आहे की साक्षी त्या ठिकाणी नव्हती, आणि तू आता खुशाल म्हणते की मी त्या ठिकाणी होती। माझी साक्ष वाया नाही जाणार का? 2 वर्षापासून मी ती साक्ष देते की त्या ठिकाणी साक्षी नव्हती, आणि तू आता कसं काय सांगते? आता प्रियाने चांगलेच साक्षीचे कान भरलेले असतात, म्हणून साक्षी आता कोर्टामध्ये बोलतच नाही काही, म्हणून आता दामिनी चिडले असते। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।